रामकृष्ण हरी. तुम्हा सर्वांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही सर्वजण इस्कॉनमध्ये दर्शनासाठी गेलेलो, कारण आज होता कार्तिक मासचा शेवटचा दिवस आणि आज त्रिपुरारी पौर्णिमा देखील होती. आजच्या दिवशी केलेलं दान, धर्म, पुण्य, फल हे खूप फलदायी असतं आणि खास करून आज दीपदानाचा खूप महत्त्व असतो. आम्ही गेल्याच्या नंतर तेथे कथेचं आयोजन होतं. आम्ही सर्वांनी सुंदर अशी महाराष्ट्रांची कथा ऐकली आणि कथेचा आस्वाद घेतला. सारी इच्छाएं पूर्ण होने के लिए वरदान दे रहे हैं, क्योंकि भगवान का नाम है वरदान। थोड्या वेळाने भगवानजींचे पट बंद होऊन पुन्हा खुलले आणि भगवानजींचा सुंदर असा श्रृंगार, सुंदर असं मनमोहक रूप त्यांचं ऐकायला भेटलं. आम्ही तिथे दामोदराष्टक आणि गोपीगीत याचा पाठ केला. भगवानजींचं सुंदर असं भजन केलं. या भजनामध्ये तल्लीन होऊन भगवानजींचं नामचिंतन केलं आणि आजच्या दिवशी जेवढं आपण नामस्मरण करू तेवढ्याचं फल आपल्याला लागतं. आणि आज त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे भगवान शिवजींनी त्रिपूर या नावाच्या राक्षसाचा वध केल्याने आजच्या दिवशीच्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे ओळखले जाते. नंतरनं आम्ही हरे कृष्ण मंत्र गाऊन भगवंताचं सुंदर असं दर्शन घेऊन आलो.